परमहंस श्री संत सुरेश बाबा दिव्य लीलामृत ग्रंथ अध्याय 16. श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री जय जय गुरुवरा ब्रह्मानंद श्री लहरेश्वरा व्यापक सर्व चराचरा अससी दयाळा. तुमची कृपा आहे म्हणून होत आहे ग्रंथ निर्माण. तैसेच अनेक संतांचे दर्शन होत आहे जीवनी. तुम्हीच बुद्धीची देवता मज पामरा ज्ञानदाता. हस्त धरुनी चालविता पुढे पुढे. तुमची शक्ती अपार जणू शक्तीचे सागर. करिता नित्य उपकार जनावरी. जो भक्त येई दर्शनास त्याच्या मनीची पुरवूनी आस. देता सुख तयास जीवनी. जो धरी मनी भाव त्यावर कृपा करुनी सर्व ठेव. प्रपंची परमार्थी वैभव तुम्ही देता तयासी. नमन श्री सुरेश बाबा संता. अवतरले जग कल्याणा करिता. शक्तीची महान देवता श्री क्षेत्र फुग्गावासी. नाही तुम्हा देहाचे भान राहता अलमस्त होऊन. सदा आत्मस्थिती लीन राहुनी न मोडे नित्य समाधी. बैसुनी एका स्थलावरी ठेवता लक्ष ब्रह्मांडावरी. दीनजनाचे कैवारी तुम्ही सुरेश बाबा. कित्येक रोगी भोगी येती तुमचे दर्शन घेती. तुम्ही जाणोनी त्यांची स्थिती करिता कृपा तयावरी. अनुभव आहे अनेक भक्ता ज्यांची वारली दुःख चिंता. ते मानती श्रेष्ठ देवता बाबा तुम्हासी. खरेच तुम्ही देवाचा अवतार घेऊन आले या अवनीवर. तुमच्या लागेना शक्तीचा पार आम्ही अल्पज्ञ म्हणून. थंडी ऊन वारा पाऊस सर्व समसमान आहे तुम्हास. सोडूनी देहाची आस राहता तुम्ही सुरेश बाबा. कुठेही जावे कुठेही खावे कुठेही राहावे ऐसी स्थिती तुमची बाबा. कितीही कडक थंडीत तुम्ही दिसता अनवाणी फिरत. जणू वज्रशक्ती असे देहात तुमच्या बाबा. तुम्ही आहे सर्वेश्वर तुमच्या कृपेने अनेक प्रकार. जाणती भक्त एकमात्र तुमच्या शक्तीस. कुणाची डसल्याने व्याधी गेली काहींची चिमोटे घेता दूर झाली. कुणासी ओरबडता पळाली दुःख व्याधी दूर. विनवितो सर्व श्रोत्यास दृढ भाव ठेवूनी मनास. जावे सुरेश बाबांच्या दर्शनास अत्यादरे. ते आहे सर्व समर्थ घेती जाणोनी मनीचा भावार्थ. जीवन करण्या सुखार्थ भक्तजनाची. जर एकनिष्ठ भाव नसला तर लाभ होईना त्याला. भोगणे पडे दुःखाला जन्मवरी. सुरेश बाबा थोर संत आहे अनेक शक्तीचे महंत. करीती दुःखाचा अंत मानव व पशुदिकांच्या. भक्तांचे दुःख पाहता दया उपजे बाबा चित्ता. मग होऊनी सदैता करी कृपा तयावरी. सुरेश बाबा कृपेची ठेव देती भक्तास एकमेव. जो ठेवी दृढ भाव चरणी दयांच्या. जसा संतापायी असावा भाव तैसाच देवाठाई असावा. प्रभू नाम नित्य जपावं मनी भाव धरुनी. देव भावाचा भुकेला दुजे काही नको त्याला. भक्त भावाने वश झाला भक्तासी. जे अनेक संत गेले होऊनी त्यांनी मनोभाव देवास अर्पुनी. कृत्य झाले जीवनी आपल्या. जर भाव असला दुर्बळ न लाभे त्यासी भक्ती फळ. व्यर्थ जाई तळमळ ऐशा भक्तांची. प्रभू सुख लाभण्यास धरावे संताच्या चरणास. ते नेती पैल तिरास देवदर्शन कराया. त्यांच्या ज्ञानबोधाने मनी भाव ठसल्याने. मनोविकार नष्ट झाल्याने तिसे परब्रह्म उभे ठेले. पहिले भक्तिमार्ग धरा भक्तिमार्ग वाटचाल करा. नष्ट करा मनोविकारा प्रभू धामी जाणव्या. जैसे पवित्र शुद्ध गंगाजळ तैसे मन केलिया निर्मळ. मग तेथे येऊनी गोपाळ राहील. मन झालिया मोहमाया विरहित. त्यासी देव दूर नसुनी हृदय स्थित. असल्याचे येई प्रत्ययात भक्ती बळे. स्वस्वरूपात मन जाई एकरूप होऊन. न वाटे भिन्नपण मनासी. मनाची आणि आत्म्याची एकच जात असल्याची खात्री होता मनाची. खुंटे धाव बहिरत तत्वाची. मन अंतर्मुख होऊन जाई आत्म्यात रंगून. घेतसे अपोषण ब्रह्मांडाची. जो ब्रह्मांड नायक त्यासी संबंध जोडून निशेष. भोगी परमानंद सुख अंतरी आपल्या. या परमानंद सुखात सुरेश बाबा नित्य राहतात. एका स्थळावरून ऐकतात धावा अनेक भक्तांचा. सुरेश बाबा परस्थळी गेल्यावर तेथे घडून येती चमत्कार. ज्यास दिव्य लीला सागर मानतो आपण. यवतमाळ जिल्ह्यातील नवाटी या ग्रामातील मारोतराव ठाकरे तेथील रहिवासी. त्यांच्या ग्रामी सुरेश बाबांना नेती प्रतिवर्षी उत्सव आला. अशाच एका समयाला कैसा योग आला पहा. मारोतराव गृहासी सुरेश बाबा गेले काही भक्तांनीशी. त्यांची पत्नी गेली चहा करण्यासी सुरेश बाबांना. पत्नीचे नाव सौ शांताबाई. नावासम सर्वास शांती देई.
प्रेम भक्ती चित्ता ठाई राही जिच्या निरंतर. चुलीवर गंज ठेवला, सुरेश बाबास चहा द्यावयाला. गंजात टाकले फक्त पाण्याला, तेथे सुरेश बाबा येऊनी बसले. दूध साखर चहा, गंजात काहीच नाही टाकले पहा. बाबा म्हणे शांताबाईस रहा बाजूला बेसुनी. बाबांनी उठू न दिले शांताबाईला, स्वतः गंजाखाली जाळ लावला. शांताबाई बसुनी बाजूला पाहू लागल्या. शांताबाई करे विचार, पाण्यात चहा साखर न टाकल्यावर. बाबा चहा कैसा करणार ऐसी चिंता वाटे बाईस. परंतु लीला एका बाबांची, उकळी फुटली पाण्याची. पाणी गाळून तैसेची, घ्या घ्या चहा प्या प्या म्हणाले बाबा. चहाचा रंग आला पाण्यास, जणू टाकले सर्व साहित्यास. बाबा म्हणे द्या सर्वांस चहा पिण्यासी. सर्वांस चहा दिला, तो सर्वांनी पिऊन पाहिला. चहा अगदी उत्तम झाला असे सर्व म्हणू लागले. शांताबाई ठाकरे मनी विचार करे, फक्त पाण्याच्या आधारे बाबांनी कैसा चहा केला. बाबा स्वतः गंजाजवळ बसून बाबांनीच त्याच जाळ लावून कोणत्याही साहित्याविन सुरेश बाबांनी चहा केला. चहाचा पाहुणी रंग, चहा पिणारा होई दंग. म्हणे चहा बनला सर्वांग अतिउत्तम. बाबांची लीला अघटित, वर्णिता बुद्धी होई कुंठित. बाबा आहे प्रत्यक्षात अवतार देवाचा, सर्व शक्ती बाबा अंतरी. परी राहती सामान्य परी, लपवूनी आपली थोरी. बालका सम राहती, गावचे परगावचे. जे भक्त आहेत बाबांचे, त्यांना या विदेही संताचे आहेत प्रत्यक्ष अनुभव. भक्त बाबास देव मानती, मनोभावे आरती पूजा करती. आपल्या गृही घेऊन जाती सेवा करण्यासी. कोणी लौकिक सुख मागती, कोणी परलौकिक सुख द्या म्हणती. बाबा तटस्थपणे ऐकून घेती, करण्या संकल्पपूर्ती. बाबांनी अगाध उपकार करून ठेवले जनावर, आताही करीत आहे परोपकार. बाबा निशिदिनी येता प्रसंग दुःखाचा, धावा करीती बाबांचा. धावा ऐकुनी भक्तांचा, बाबा दुरुनची निवारी. जैसा द्रौपदीचा धावा ऐकून धावून गेले कृष्ण भगवान. द्रौपदीचं वस्त्र पुरवुनी अंबरावतार बनले. गजेंद्र पोहत असता जलाशयात, आला धावून मगर त्या पाण्यात. त्याने गजेंद्राचा पाय धरला मुखात, घट्टपणे आपल्या. दोघांची चालली ओढातान, मगर सोडीना पाय मुखातून. गेले काही दिवस निघून, अंती थकला गजेंद्र. आता मरावे लागणार ऐसा विचार करी गजेंद्र. मग धावा करी शीघ्र भगवान विष्णूचा. गरुडावरी बसून आले विष्णू भगवान. सोडून या चक्र सुदर्शन, केला वध नकराचा. वाचवूनी गजेंद्र हत्ती, दिली मगरास मोक्षगती. येतो धावूनी लक्ष्मीपती, भक्त संकट निवारण्या. तैसेच सुरेश बाबा संत, भक्त असता संकटग्रस्त. हाक ऐकुनी त्वरित, जाती सहाय्य करण्या. भक्त व्याधी दूर होता, मानती सुरेश बाबा संता. धरुनी दृढ भाव चित्ता, येती तयांचे दर्शना. दर्शन सुरेश बाबांचे, जणू दर्शन देवाचे. पुरती संकल्प मनीचे, दृढ भाव असणाऱ्यांचे. संत चरणी ठेवून भाव, जे नम्र होई एकमेव. त्यावरी बाबा सर्व थैव करी कृपा. शारीरिक व्याधी बरोबर, प्रापंचिक चिंताही करती दूर. सुरेश बाबा संत थोर, जणू दुःख हारी बाबा. घाटंजी तहसील मधील कवठा या ग्रामातील सुरेशराव देव्हारे तेथील रहिवासी. सुरेशरावांनी आपल्या पत्नीस नामे ज्योतिबाईस नेले दर्शनास आंजी नृसिंहासी. सुरेश बाबा होते त्या ठिकाणी, घेतले दर्शन उभे अंतांनी. विचारी बाबा लागोनी, देव्हारे त्या स्थळी. बाबा माझ्या सीमा मुलीचे, यंदा लग्न आहे करण्याचे. तरी योग येईल काय लग्नाचे, सांगा बाबा. बाबा म्हणाले हो लग्न होते. देव्हारे म्हणे पैसे नाही लग्नापुरते. बाबा म्हणाले साधू देते. ऐसे बोलणे झाले दोघांचे. पहा शब्द बाबांचा, योग आला लग्नाचा. तैसेच बाबा कृपे पैशाचा भरपूर योग लाभला. लग्न पार पडले आनंदात, उभयता उपकार मानी मनात. धन्य म्हणे सुरेश बाबा संत, आमची चिंता दूर केली. सुरेश बाबा जे बोलती तैसेच घडून येती. आहे सर्वास अनुभूती सुरेश बाबांची. सुरेश बाबांची कृपा लाभता, दूर होई मनीची चिंता. गृही नांदे समाधानता, क्लेश जाऊनी. प्रपंचातील दुःख नाही सर्वांचे एकसारखे. प्रारब्धानुसार निशेष येई भोग वाट्यासी. परी प्रारब्ध भोगास संत दूर करती त्यास. ही शक्ती पूर्वतपे संतास असते लाभली. अनेक जन्माच्या पुण्याईनं, अनेक जन्माच्या तप साधनेनं सुरेश बाबा भोग सारून सुखी करी भक्तासी. तहसील यवतमाळचे, वडगाव पोलीस स्टेशनचे, सुनीताबाई धपकेचे जीवनी योग आला दुःखाचा. वडगाव ग्राम सुंदर,
तेथील सुनीताबाई धपके राहणार. त्यांना रमेशराव धपके एकमात्र पती लाभले उत्तम. लग्न होऊन दोघांचा प्रपंच चालला सुखाचा. लोटला काळ काही वर्षाचा तयांच्या जीवनातून. सुनीताबाई रात्रंदिवस करी चिंता मनोमन. पोटी नव्हते संतान म्हणून या सर्वास असते आस. मूल बाळ व्हावे आपणास. संततीचा योग न येता त्यास दुःख होई मनास. 10 वर्ष गेले निघुनी तरी संतती योग नाही आला जीवनी. उभेता दुःख करे मनी आता कैसे करावे. बरीच औषधे घेतली व्रतवैकल्ये करून पाहिली तरी संतती नाही लाभली सर्व करून. पुरुषोत्तमराव पोटे वडगावचे यांचे गृही मधुसूदन महाराज शिरोळीचे. यांच्या आगमने सुनीताबाईचे कैसे आला योग पहा. मधुसूदन महाराज म्हणे पोटेला. सुरेश बाबा हसते सुनीताबाईला. प्रसाद द्यावयास लावतो तिला या भागवत सप्ताहात. भागवत सप्ताह प्रतिवर्षाला असतो पहा वडगावला. त्या सप्ताहावर सुरेश बाबाला आणतात काही भक्त सुरेश बाबासी. आनावया गेले फुग्गावासी घेऊन आले सुरेश बाबांसी. भागवत सप्ताहावर विदेही संत सुरेश बाबांनी पुरुषोत्तमरावच्या गृही येऊनी स्नान केले प्रेमाने तयेवेळी. स्नान होताच बाबा गेले सुनीताबाई धपकेच्या गृहाले. तिच्या गृहीच्या कलशावरले श्रीफळ बाबांनी उचलले. ते श्रीफळ बाबांनी हाती धरून त्या नारळाने सुनीताबाईचे डोके ठोकून तेच नारळ तिच्या ओटी टाकून दिले बाबांनी. तो प्रसाद श्रीफळाचा जणू इतक्या वर्षाच्या दुःखांचा नाश करण्या प्राप्तीचा योग आला. हा प्रसाद असतो संतांचा ज्यास प्राप्त होतो त्यांच्या भाग्याचा. भाग्योदय होऊन आनंदाचा लाभ देतो घडून. प्रसाद लाभल्यावर सुनीताबाई धपके राहिल्या गरोदर. 9 मास पूर्ण झाल्यावर आला बालक जन्मासी. बालकाचे मुखावलोकन केले रमेशराव धपकेनं. गेले आनंद सागरी बुडून धपके त्या समयी. पती पत्नीस आनंद झाला विसरले नी पुत्रिकाचे दुःखाला. धन्य मानी सुरेश बाबाला म्हणे आम्हासी देवच लाभले. प्रसाद लाभल्यावर 1 वर्षात मुलगा झाला त्यांना प्राप्त. तेने उभयंताची जीवनात आनंद सरिता लाभली. 10 वर्षाचे दुःख गेले आनंदाचे दिवस उगवले. सुरेश बाबांच्या कृपेस पात्र झाले उभयता. ऐसा सुरेश बाबांचा महिमा येतो दीन दुःखितांचे कामा. जानोनी अंतरीच्या प्रेमा बाबा कृपा करीत यावर. सुरेश बाबांचे चरणी जो भाव धरी मनापासूनी त्यावर कृपावंत होऊनी करी सहाय्य त्यासी. जैसे कल्पतरू खाली बैसता जो शब्द वाणीतून निघता तैसे घडून येई तत्वता त्याच क्षणी. तैसे सुरेश बाबा चरणी जे भक्त येई संकल्प धरुनी त्यांच्या संकल्पाची पूर्ती होऊनी होई सुखी जीवनी. पहा सुरेश बाबाने हातातील नारळाने सुनीताबाईचे डोके ठोकल्याने गेला प्रारब्ध भोग निघून. जे दुष्कर्म घडले पूर्वजन्मी ते भोगणे घडे या धामी. फळ देण्यास येई कामी या जन्मी येऊन. जे पूर्वजन्मीचे कर्म असते त्याचे फळ या जन्मी भोगावे लागते. सुख दुःख देण्या प्राप्त होते या जन्मी येऊन. जर देवाने कृपा केली अथवा संतांची कृपा लाभली तर दुर्भोग जाऊनी सुख सावली लाभे जीवासी. जे सुरेश बाबांची कृपा होई ते दुःख अंधकार पळूनी जाई. सुख समाधान देई जीवनी भक्तांच्या. सुरेश बाबांची चरित्र लीला श्रोते ऐकतील पुढील अध्यायाला. जे स्वानुभव आले भक्ताला होईल तयाचे वर्णन. इति श्री दासमधु विरचित सुरेश बाबांच्या दिव्य लीलामृत ग्रंथांचा 6दशोध्याय समाप्तम. शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री परमहंस संत सुरेश बाबा की जय. श्री ब्रह्मानंद लहरी बाबा की जय. सियावर रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. पार्वती पतये हर हर महादेव.